श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मुळारंभ या मालेत ऐकूया सुशांत देवळेकर यांचा लेख. आजचा विषय आहे मराठीत ज्ञानकोश रचनेचा पहिला यशस्वी प्रयत्न. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून त्यावेळी उपलब्ध असलेल्या विविध ज्ञानशाखातलं आपल्या भाषेच्या परंपरेत उपलब्ध नसलेलं ज्ञान आपल्या भाषेत आणणं हे समाजहिताचं असल्याची धारणा रूढ होती. रामाजी केशव सांबारे ह्यांचा विद्याकल्पतरू मराठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे मराठी भाषेचा विद्यासंग्रह हा मराठी भाषेतला ज्ञानकोश रचनेचा पहिला प्रयत्न. त्यानंतर 1878मध्ये जनार्दन हरी आठले यांनी विद्यामाला या नावाने मासिक स्वरूपात ज्ञानकोश प्रकाशनाचा प्रयत्न केला, पण हे दोन्ही प्रयत्न पूर्णत्वाला गेले नाहीत. 1915 ते 1927 ह्या काळात डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर आणि त्यांचे सहकारी ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचं काम हाती घेऊन पूर्ण केलं. ह्या ज्ञानकोशाचे 5 प्रस्तावना खंड, 16 कोशनोंदींचे म्हणजे शरीरखंड, तसंच सूचीखंड आणि पुरवणी खंड असे 2 खंड मिळून एकूण 23 खंड 1920 ते 1927 ह्या काळात प्रकाशित झाले. मराठीतला ज्ञानकोश रचनेचा हा पहिला प्रयत्न होता. तोवरची मराठीतली कोशरचनेची परंपरा ही मुख्यत्वाने व्यक्तिगत प्रयत्नांची होती. महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा एका व्यक्तीच्या कल्पनेतून निर्माण झाला असला तरी शेवटी तो संस्थात्मक कामाचा एक यशस्वी प्रयत्न ठरला. 1906 मध्ये अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठात दाखल झाल्यावर विविध ज्ञानकोश चाळताना असा ग्रंथ मराठीत होण्यासाठी आपणच प्रयत्न करावे असं केतकरांना वाटलं. 1909 साली हार्वर्ड विद्यापीठात असताना नेल्सन कंपनीच्या लूज लीफ एन्सायक्लोपीडिया आणि वेबस्टरच्या मोठ्या कोशाचं काम त्यांनी पाहिलं. 1910 मध्ये इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडियाचा विक्रेता म्हणून काम करताना ज्ञानकोशाच्या प्रसाराची आणि विक्रीची कौशल्य आत्मसात करण्याची संधी केतकरांना मिळाली. हप्त्याने पैसे भरायची सोय केली तर गरीब सुशिक्षित माणसंही ज्ञानकोश घेऊ शकतील ह्याची जाणीव त्यांना झाली. आंध्र विज्ञान सर्वस्वम ह्या तेलुगू ज्ञानकोशाची कार्यपद्धती, तिचे गुणदोष यांचा अभ्यास करून त्यांनी आपली योजना निश्चित केली. 50,000 रुपयांचे समभाग म्हणजे शेअर आणि 500 वर्गणीदार याद्वारे 1,00,000 रुपये उभारण्याची योजना ठरली. ह्यापैकी 25 समभाग नोंदवण्यासाठी डॉक्टर केतकरांनी 750 रुपये भरून कंपनी उभारली. उरलेले 1750 रुपये त्यांना पुढील 3 वर्षात आपल्या पगारातून भरता येणार होते. त्यामुळे अवघ्या 750 रुपये भांडवलावर 1,00,000 रुपये भांडवलाची कंपनी केतकरांनी उभी केली आणि तिची उलाढाल पुढे 3.5 लाखांपर्यंत पोहोचली. ज्ञानकोश रचनेचं प्रत्यक्षातलं काम संपादक मंडळाच्या सहाय्याने केतकरांनी पूर्ण केलं. ज्ञानकोशासारखं काम पूर्ण करण्याचं श्रेय एकट्या केतकरांचं नाही, त्यांना ह्या कामात लाभलेल्या सहकार्यांचं सहाय्य महत्त्वाचं होतं. समकालीन विद्वानांचं सहाय्य ज्ञानकोशाला फारसं लाभलं नसूनही ज्ञानकोश मंडळाने आपलं काम प्रयत्नपूर्वक तडीला नेलं. ज्ञानकोशातल्या अनेक नोंदींवर टीकाही झाली, पण ह्या ज्ञानकोशाला प्रसिद्धीही मिळाली. ज्ञानकोश मंडळातले केतकरांच्या सहकार्यांपैकी यशवंत रामचंद्र दाते, चिंतामण गणेश कर्वे आणि आबा चांदोरकर ह्या सहकार्यांनी नंतर महाराष्ट्र शब्दकोश आणि महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश संपादित करून प्रकाशित केले. तसंच सिद्धेश्वर शास्त्री चित्राव ह्यांनी प्राचीन चरित्रकोश, ऋग्वेदाचं भाषांतर इत्यादी वाङ्मय निर्माण केलं. अशा प्रकारे त्यांनी महाराष्ट्र ज्ञानकोश मंडळाच्या कार्याची परंपरा पुढेही टिकवली. ज्ञानकोश मंडळानं केलेलं काम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. भिक्षांदेही टाळून लोकसहभागातून व्यावसायिक पद्धतीने ज्ञानव्यवहार चालवण्याचा पहिला प्रयत्न म्हणून त्याचं मोल आहे. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतो मराठीत ज्ञानकोश रचनेचा पहिला यशस्वी प्रयत्न हा सुशांत देवळेकर यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.